Hi. Now we will see the phylum Annelida. It is phylum Annelida. Okay. मग आता बघा की याचे कॅरेक्टरिस्टिक्स बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज लॉंग. यांची बॉडी लॉंग असेल, सिलेंड्रिकल असेल, सिलेंडरच्या शेपची असेल अँड मेटामेरिकली सेगमेंटेड की त्याच्यामध्ये खंडीभवन असेल आणि मग कायखंड की छोटे छोटे असे सेगमेंट्स आणि मग पर्टिक्युलरली प्रत्येक याला महत्व. So, body of this animal is long, cylindrical and metamerically segmented. तर metamerically segmented सर्वात जास्त बरोबर लक्षात ठेवायचं म्हणजे जेणेकरून fill in the blanks मध्ये वगैरे. No doubt it is segmented but it is metamerically आणि मग त्याला कायखंड चक्रीभवन, कायखंड खंडी भवन असं म्हणतात. तर त्याच्यापेक्षा आपण मेटामेरिकली सेगमेंटेड एवढं लक्षात ठेवायचं. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग. याच्यामधले बरेचसे फ्री लिव्हिंग असतात, स्वतंत्र अस्तित्व किंवा स्वतंत्र राहणारे. देन बट फ्यू आर एक्टोपॅरासाइट्स. आणि मग याच्यामधले काही एक्टोपॅरासाइट्स असतात म्हणजेच दे आर लिव्हिंग ऑन द सरफेस ऑफ द होस्ट. एक्टो not endo. Ectoparasites means they are living on the surface of the host. Free living animals may be marine or freshwater dwellers or terrestrial. आता याच्यामधले जे फ्री लिव्हिंग वाले आहेत ते पाण्यात पण राहू शकतात, गोड्या पाण्यात, समुद्राच्या पाण्यात पण राहू शकतात किंवा जमिनीवर सुद्धा राहू शकतात. म्हणजे फ्री लिव्हिंग वाले ॲनिलिडा मधले कुठेही सापडतील. Okay, then most of the animals are free living but few are. It is ectoparasites. Free living animals may be marine or freshwater dwellers or terrestrial. These animals are triploblastic. Triploblastic माहितीच आहे सगळ्यांना. एंडोडम, एक्टोडम, मेसोडम यांच्यापासून म्हणजे अशा प्रकारचे 3 जर्म्स लेयर्स असेल त्याला आपण ट्रायप्लोप्लास्टिक म्हणतात. सो दीज ॲनिमल्स आर ट्रायप्लोप्लास्टिक, बायलॅटरली सिमेट्रिकल. फक्त एकाच प्लेन मधनं यांचे 2 सारखे भाग होतील, बायलॅटरली सिमेट्रिकल. आणि मग ॲनिलिडा आणि ॲनिलिडा पासून आपण सगळे ॲनिमल यूसिलोमेट होते. तर they are having the body cavity which is formed from mesoderm or a gut. आणि मग यूसिलोमेट. यूसिलोमेट म्हणजे they are having the body cavity. म्हणजेच these animals are triploblastic, bilaterally symmetrical and it is eucoelomate. EUCOELOMAT. Okay, they have setae or parapodia or suckers for locomotion. मग त्यांच्या ज्या हालचाली करण्यासाठी त्यांचे जे अवयव आहे त्यांचे नाव पहिला इट इज सेटी, सेकंड इज पॅरापोडिया और सक्कर्स फॉर द लोकोमोशन्स. आणि मग जनरली यांचं जे लोकोमोशन असते इट इज इन अ क्रीपिंग मोड. सरपटत चालतात, क्रीपिंग मोड. ओके, सो दे हॅव द सेटी और पॅरापोडिया और सक्कर्स फॉर द लोकोमोशन्स. हे peculiar characters आहेत तर हे पाठच पाहिजे. इट इज सेटी और पॅरापोडिया और सक्कर्स. ओके, these animals are either hermaphrodite or unisexual. याच्यामधले काही ॲनिमल्स hermaphrodites म्हणजे उभयलिंगी की both the reproductive systems are present in one animals that is called as hermaphrodite or unisexual. Is sexes are separate or individual reproductive system, male reproductive system male, female reproductive system female. तर याच्यामध्ये दोन्ही पण सापडतील, hermaphrodite or unisexual. These animals are either hermaphrodite or unisexual. Example is earthworm, माहितीच आहे सगळ्यांना, गांडूळ. Then it is leech. leech म्हणजे जळू की ती रक्त पिते. आणि बऱ्याचदा आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये याचा वापर सुद्धा केला जाते की आपल्या शरीरातलं दूषित रक्त जर काढून टाकायचं असेल तर
तिथे त्या दूषित रक्तावर तिला सोडल्या जाते आणि मग कंट्रोल पॅनलमध्ये तेवढ्याच भागात तिला फिरू दिल्या जाते आणि ती रक्त काय करते शोषून घेते आणि मग तिचं दूषित रक्त आपलं काढल्या जाते. सो इट इज लीच अँड इट इज नेरीस NEREIS नेरीस. ओके. आणि ही तर गोम नाही आहे, गोम आपण गोमीला मिलीपिडी म्हणतो. इट इज मिलीपिडी. दिस इज नेरीस. लक्षात ठेवा. ओके. सो दिस इज फ्रॉम द फायलम Annelida. That is, body of this animal is long, cylindrical and metamerically segmented. याच्यामधले बरेचसे ॲनिमल्स फ्री लिव्हिंग असतात, पण काही काही एक्टोपॅरासाइट्स दे आर फाउंड ऑन द सरफेस ऑफ द होस्ट. ओके. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स कुठेही सापडू शकतात, खाऱ्या पाण्यात, गोड्या पाण्यात किंवा जमिनीवर सुद्धा. आणि मग यांचे जे these are the triploblastic animals. They are having the symmetry bilateral. It is symmetricals and body cavity is there. That is eucoelomate. Okay. आणि मग त्यांचा जो setae, SETAE, parapodia or suckers, these are for the locomotions. आणि मग they are having the creeping mode. आणि सर्वात महत्वाचं पॉइंट सुटला होता वाटते. देअर बॉडी इज कवर्ड विथ स्पेशल क्युटिकल. आता पाहून घ्या कॅरेक्टर आणि त्याच्यामध्ये स्पेशल क्युटिकल, तर हे लक्षातच ठेवावं लागेल. सो Annelida's बॉडी इज कवर्ड विथ स्पेशल क्युटिकल्स. आणि मग हे त्याचं नॉन सेगमेंटेड बॉडी विथ अ क्युटिकल. दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक्स. नॉन सेगमेंटेड बॉडी विथ क्युटिकल. ओके. आणि मग हे क्विटिकल बद्दल बोलत आहे, पण यांची बॉडी सेगमेंटेडच असते. ओके. सो इट इज देअर बॉडी इज कवर्ड विथ स्पेशल क्विटिकल्स. देन दीज एनिमल्स आर आयदर hermaphrodite or unisexual. It is earthworm, leech and nereis. Now get informations. आणि मग why is earthworm called as a friend of farmers? तर लहानपणीपासून शिकत आलेले की गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र असतो. तर पण लहानपणीच आता आठवत नसेल तर बघू आपण. earthworm काय करते तर सॉइलला लूज करते पहिले. ओके. कारण त्याची जी ब्युरोइंग हॅबिट्स असते, पिळात राहण्याची हॅबिट्स, तर तो सॉइलला लूज करते. सॉइलला लूज केल्यामुळे काय होते तर तिथं वॉटर किंवा मग सनलाईट असं आतमध्ये पर्यंत जाऊ शकतात. एक वॉटरचं पर्क्युलेशन चांगलं होऊ शकतं. आणि मग त्यांचं जे वेस्ट असते ते सुद्धा ह्युमस म्हणून काम करते आणि म्हणून तो शेतकऱ्याला मदत असते. दॅट्स व्हाय इट इज रेफर्ड ॲज फार्मर्स फ्रेंड ऑर फ्रेंड ऑफ फार्मर्स. earthworm loosen the soil by burrowing deep into it. आणि मग हा डीप मध्ये पर्यंत जाते, burrowing deep in the soil. Thus they helps to aerate the soils. आणि मग aerate म्हणजे air bubbles आणि त्या सॉइल मध्ये आतमध्ये पर्यंत सुद्धा पोहोचू शकते. This continuous digging of soil also helps the water to reach the roots quickly. आणि मग याचं कंटिन्युअस डिगिंग सुरू असते. त्याच्यामुळे काय होते की जे काही आपण पाणी देतो किंवा पावसाचं पाणी येते ते रूट पर्यंत आतमध्ये पर्यंत पोहोचू शकते ड्यू टू द इट्स डिगिंग हॅबिट. ओके. अँड क्विकली, सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्विकली पोहोचू शकते. earthworm can decompose the organic matter from the soil and convert it into rich manure. मग त्या जे काही सॉइल मध्ये असेल ऑर्गॅनिक मॅटर त्याचं डिकम्पोजिशन करते. त्या ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करते आणि मग त्याच्यापासून गुड मॅन्युअर सुद्धा म्हणजे त्या सॉइलला रीच करू शकते मॅन्युअरली. ओके. सो earthworm can decompose the organic matter from the soil and convert it into the rich manure. This helps in increasing the fertility of the soils. आणि मग याच्यामुळे काय होते
फर्टिलिटी, सुपीकता की ज्याच्यामध्ये चांगलं पीक येते. सो याच्यामुळे इन्क्रीजिंग द फर्टिलिटी ऑफ द सॉइल विच अल्टिमेटली इन्क्रीजेस द क्रॉप प्रोडक्शन. आणि मग जर समजा सुपीकता असेल तर क्रॉपचं प्रोडक्शन नक्कीच इन्क्रीज होईल. सो अल्टिमेटली इन्क्रीजेस द क्रॉप प्रोडक्शन अँड दस अर्थवर्म इज कॉल्ड ॲज फ्रेंड ऑफ फार्मर. ओके, तर अशा प्रकारे अर्थवर्मचं लक्षात ठेवायचं. आणि मग हाऊ मे बी द लीच युज्ड इन आयुर्वेदिक सिस्टीम ऑफ ट्रीटमेंट. आणि मग आता लीचला आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये कसे वापरतात तर मी थोडं सांगितलं बघू. लीचेस आर यूज्ड इन अ ब्लड प्युरिफिकेशन थेरपी. ब्लड प्युरिफिकेशन थेरपीमध्ये लीचचा वापर केला जाते टू ट्रीट एनी डिझिजेस. आणि मग बरेचसे डिझीज ट्रीट करण्यासाठी ब्लड प्युरिफायर म्हणून लीचचा वापर केला जाते. They are used in treatment of osteoarthritis. Osteoarthritis ही आपले जे हाडं राहतात त्याची झीज, ऑस्टिओआर्थरायटिस. हिमोरॉइड्स म्हणजे पाईल्स, मुळव्या, त्याच्यामध्ये सुद्धा वापरले जाते. स्किन डिसीजेस, स्किन जर समजा स्किनला इन्फेक्शन असेल तिथे सुद्धा लीच वापरले जातात. सो ऑस्टिओआर्थरायटिस, हिमोरॉइड्स and it is the skin diseases. आणि मग हे करतात काय तर इम्प्युअर ब्लडला सक करून घेतात, फोडून घेतात. सो दे सक इम्प्युअर ब्लड फ्रॉम द अफेक्टेड साइट ऑफ द पेशंट्स. आणि मग फक्त जो अफेक्टेड साइड आहे, ज्या भागावर इन्फेक्शन झालेलं आहे तिथे ज्याला सोडल्या जाते आणि तिथून ते इम्प्युअर ब्लड सक करतात. सो द अँटीकोॲग्युलंट, कोॲग्युलंट म्हणजे ब्लड क्लोटिंग, अँटीकोॲग्युलंट म्हणजे ब्लडला क्लोट होऊ देणार नाही. हिरोडिन प्रेझेंट इन सलाइवा ऑफ लीच. आणि मग हे जे लीच असते याच्या सलाइवामध्ये अँटीकोॲग्युलंट असते की ज्याच्यामुळे रक्त ओढणार नाही. ओके, हिरोडिन नावाचा तर इनहॅबिट्स द कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. आणि मग तो कोॲग्युलेशन ऑफ ब्लड होऊ देणार नाही. and makes the blood a thinner. आणि रक्ताला पातळ करेल. कारण हिरोडिन असल्यावर रक्त कोॲग्युलेशन होणार नाही, घोटणार नाही. ओके, म्हणजेच काय होईल मग रक्ताला तो थिनर बनवेल. and this allows free blood to flow through the vessels and dissolve the clots found in the vessels. जर ब्लड वेसल्स मध्ये जर क्लॉट्स असेल तरी पण ते काढण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जाते. सो दिस इज रिगार्डिंग द लीच. आणि याच्यामधलं अँटीकोॲग्युलंट हिरोडिन असते आणि ते कुठे असते तर सलाइवामध्ये असते लीचच्या. आणि त्याच्यामुळे इनहॅबिट्स द कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. आणि मग कोॲग्युलेशन होऊ देणार नाही म्हणजे ब्लड बिकम्स थिनर अँड दिस अलाउज द फ्री ब्लड टू फ्लो थ्रू द वेसल्स अँड डिसॉल्व्स द clots found in vessels. So this is all over from the trees Annelida phylum and its get information. Now next time it is phylum Arthropoda. Till then, bye.